मालपुआ करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर, 1 मोठा चमचा बारीक रवा, पाऊण कप दूध, 1 कप साखर, केशराच्या काड्या, वेलची पूड, पाणी, तळण्यासाठी तेल. मैदा, मिल्क पावडर, रवा एकत्र करून त्यात दूध घालून हलकसं सरसरीत पीठ तयार करायचं आणि 6 ते 8 तास आंबवून घ्यायचं. पाकासाठी पाण्यात साखर आणि केशराच्या काड्या घालून साखर विरघळल्यानंतर त्यात वेलची पूड घालायची. आता तेल गरम करून मंद आचेवर पीठ घालून मालपुए तळून घ्यायचे आणि गरम पाकात 1 ते 2 मिनिटं भिजवायचे आणि सर्व्ह करायचे. झाला आपला मालपुआ तयार. आज आपण मालपुआ कसा बनवायचा ते बघणार आहोत. मालपुआ म्हणजे बेसिकली काय, जिलबीचं पीठ जसं फर्मेंट करतात तसंच मालपुआचं पीठ पण फर्मेंट करून तयार केलं जातं. तर आज हा मालपुआ कसा बनवायचा ते बघणार आहोत. अतिशय मस्त रसरशीत होतो, छान जाळी येते आणि हलकासा त्याला क्रिस्प देखील येतो. दॅट इज परफेक्ट मालपुआ असं त्याला म्हणतात. तर हे जे प्रमाण आपण घेतो या प्रमाणामध्ये 12 ते 14 छान असे गुबगुबीत आणि मस्त रसरशीत मालपुए बनवून तयार होतात. सगळ्यात आधी घ्यायचं आहे अर्धा कप मैदा. हे सगळे जिन्नस आहेत ना सम प्रमाणात घ्यायचे. यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची, 1 टेबलस्पून रवा. हे सुके जिन्नस आधी छान मिसळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आता इथे मिल्क पावडरऐवजी खवा घेतला तरी चालेल. फक्त खवा घेणार असाल तर 1 कप किसलेला खवा घ्या, अर्धा कप मैदा आणि 1 चमचा मग त्यामध्ये तुम्ही रवा घालू शकता. आता यामध्ये दूध घालायचं. साधारणपणे पाऊण कप दूध पुरेसं होतं या प्रमाणामध्ये. छान मिसळून घ्यायचं आहे. आता हे छान मिसळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं. रात्रभर वेळ नसेल तर एक कमीत कमी 6 ते 8 तास तरी हे छान झाकण ठेवून आंबवून घ्या. चला तर मग आता पाक तयार करून घेऊयात. पाक बनवण्यासाठी 1 कप साखर घ्यायची. यामध्ये पाऊण कप पाणी टाकायचं, म्हणजे 1 कपला थोडंसं कमी, अर्धा कपला थोडं जास्त. आणि केशर घालणं ऑप्शनल आहे. आणि याचा आहे ना 1 तारी पण नाही, हलकासा दाटसर म्हणजे गुलाबजामचा पाक करतो तसा पाक तयार करून घ्यायचा. चला इथे ना साखर छान विरघळली आहे. साखर विरघळल्यानंतर 5 मिनिटं हा पाक फक्त शिजवून घेऊयात आपण. आता इथे पाक छान शिजवला आहे. आता त्याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. हे बघा हलकासा आहे ना दाटसर झाला, पण याला तार वगैरे अजिबात येत नाही. तार येते पण ती तुटते. सो याच प्रमाणात आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करूयात. यामध्ये घालायचे वेलची पूड, मिक्स करूयात आणि आता हा पाक बनवून आपला आहे तयार. मालपुआ बनवण्यासाठी जे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं हे मी रात्रभर आंबवून घेतलेलं आहे. सो हे बघू शकाल छान याची कन्सिस्टन्सी झाली आहे. छान दिसतंय पीठ, म्हणजे जसं आपलं डोशाचं पीठ वगैरे आंबतं ना तसं ते नाही दिसत टू बी ऑनेस्ट आंबल्यावर. पण हे परफेक्ट जिलबीचं आपलं पीठ असतं ना तसं दिसतं. तर हे छान तयार आहे. आता मालपुआ तयार करायला घेऊया. त्याला हाय हीटवर 5 मिनिटं गरम केलं आणि मग मंद आचेवर करून घेतलेलं आहे. गुलाबजाम जसं तळतो ना त्याच प्रकारे हे आपल्याला करून घ्यायचं. आता हे बॅटर छान खलवून घ्यायचं. 1 चमचाभर किंवा 1 लहान पळीभर बॅटर घ्यायचं आणि हे पॅनच्या मधोमध हे असं सोडून घ्यायचं. आता हा मालपुआ आहे ना फुलून वर येईल, काहीच करायचं नाही. त्याला जाळी पण छान येते. मस्त काय छान फुगून आलाय पुरीसारखा मालपुआ आणि छान त्याला जाळी पण सुटलेली आहे. आणि ही पूर्ण प्रोसेस आहे ना मंद आचेवरच करायची. आता गॅस आता हा उलटवते आणि दुसऱ्या बाजूने छान तळून घेते. वा वा खूप सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आणि जाळी पण आली आहे. दोनही बाजूने छान असा एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. मस्त असा सोनेरी रंगावर हा मालपुआ तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल पूर्ण तेल आहे ना यातलं निथळून घ्यायचं. आता हा घालूयात गरम गरम पाकामध्ये आणि हा
छान असा दोनही बाजूने कोट करून घ्यायचं. क्या बात आहे, काय दिसतंय. आहा हा. मालपुआ सगळे इथे बनवून तयार आहेत. काय दिसतात, मस्त रसरशीत होतात. परफेक्ट त्याला क्रिस्प हवा आहे तसा क्रिस्पही त्याला येतो आणि मस्त लागतात एकदम हे मालपुए. नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.